श्री सुनील प्रभू. अध्यक्ष महोदय, सांस्कृतिक मंत्री या सभागृहात आहे आणि अत्यंत गंभीर अशा मुद्द्यावरती मी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो. मुंबईतील गोरेगाव पूर्व दादासाहेब फाळके चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार, ज्युनियर कलाकार, मालक, निर्माते यांच्याकडून सातत्याने अन्याय होत असल्याबाबतचा हा औचित्याचा मुद्दा आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्व दादासाहेब फाळके चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व इतर करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार, ज्युनियर कलाकारांवर मालक, निर्माते यांच्याकडून सातत्याने अन्याय होत असल्याबाबत निदर्शनास आले आहे. या कामगारांना चित्रीकरणासाठी मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी कामासाठी जावे लागत आहे. कामाची वेळ 8 ते 12 निश्चित करण्याची आवश्यकता आहे. निकृष्ट दर्जाचे भोजन न देता सकस आहाराचे भोजन देऊन दुपारी भोजनाची वेळ 1 वाजता निश्चित करावी. कामाचे वेतन कंत्राटाऐवजी थेट चित्रपट निर्मात्यांकडून देण्यात यावे. कामगार चांगले राहावे याकरता निर्मात्यांनी स्टुडिओ अथवा चित्रीकरणाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यात यावी. ज्युनियर महिला कलाकारांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र सुविधा करण्यात यावी. चित्रपट सिरियलचे चित्रीकरण रात्री अपरात्री सुरू असल्याने घरी जाण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी चित्रीकरणास रात्री 10 पर्यंत परवानगी असावी. शासनाच्या 14 फेब्रुवारी 2024च्या कामगार कलाकारांना कल्याणकारी योजना लाभ मिळण्याकरता मानक कार्यप्रणाली SOP या शासनाने निर्णयातील तरतुदी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी चित्रनगरीतील सर्व निर्माती संस्थांना, कलाकारांना, कामगारांना सुविधा देण्याबाबत 17/1/2025 रोजी लेखी पत्र देऊनही अद्याप यावर कोणतीच कारवाई झालेली नसल्याने मुंबईसह राज्यातील किमान 5 लाख कामगारांवरती अन्याय होत आहे. याबाबत शासनाचे मी या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्यावर लक्ष वेधतोय. या ठिकाणी सांस्कृतिक मंत्री आहे, कृपया शासनाने याची नोंद घ्यावी आणि याची अंमलबजावणी करावी अशी मी विनंती करतो. शासनाने याची नोंद घ्यावी. सिद्धार्थ